नमस्कार, मी संगीता सोनार. संगीताच किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आज मी उत्तप्पमची रेसिपी दाखवणार आहे. यासाठी मी इडलीचं बॅटर घरीच तयार करून घेतलेलं आहे. आज मी ब्रेकफास्टसाठी ही रेसिपी बनवणार आहे. मुलांना आता सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे ही हेल्दी रेसिपी तुम्ही मुलांना बनवून द्या. तसेच ही टिफिनसाठी सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकतात. रेसिपीला सुरुवात करूया. उत्तप्पमसाठी लागणारे साहित्य दाखवते. येथे मी इडलीसाठी लागणारं बॅटर तयार करून घेतलं आहे. पीठ छान फर्मेंट झालेलं आहे, बघू शकतात. इडलीचं बॅटर बनवण्याची रेसिपी ह्या आधी मी दाखवलेली आहे, ती तुम्ही संगीताच किचन स्टोरीमध्ये जाऊन बघू शकतात. मी आता हवं तेवढं बॅटर एका बाउलमध्ये काढून घेते. चवीप्रमाणे मीठ घालून घेते. पीठ इतकं व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला बेकिंग सोडा किंवा इनो घालायची अजिबात गरज नाहीये. एकदा मी मीठ आता मिक्स करून घेत आहे. उत्तप्पम बनवण्यासाठी ही परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे. बाकीचं साहित्य दाखवते. एक मोठ्या साईजचा कांदा घेतलाय, बारीक कापलाय. 2 टोमॅटो बारीक कापलेले, बारीक कापलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या एकदम पातळ स्लाइस करून घेतल्या आहेत. चाट मसाला आणि लाल मिरची पावडर, तसेच चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. ओल्या नारळाची चटणी बनवून घेत आहे. त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. थोड्या फुटाण्यांच्या डाळ्या घालून घेते. कोथिंबीर, 1 हिरवी मिरची. मिरचीचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. चवीप्रमाणे मीठ. चटणी वाटून घेते. चटणी तयार आहे. चटणी तयार आहे. चटणीसाठी तडका तयार करायचा आहे. तेल गरम केलं आहे. मी मोहरी घातली. उडीद डाळ छान लालसर होऊ द्यायची आहे. उडीद डाळ छान लाल झालेली आहे. मिरच्या घालून घेते आणि कढीपत्ता. आता ही चुरचुरीत फोडणी मी चटणीवर घालून घेत आहे. चटणी तयार आहे. चला आता उत्तप्पम तयार करूया. तवा व्यवस्थित गरम झालेला आहे. थोडं तेल घालून घेते. मी इथे अर्धा कापलेला कांदा घेतला आहे. तेल छान स्प्रेड करून घेते आणि हा कांद्याचा स्मेल जो आहे ना भाजलेल्याचा, तोही उत्तप्पमला छान येईल. मी आज खास लहान मुलांसाठी मिनी उत्तप्पम तयार करत आहे. तव्यावर जितके बसतील तेवढे आपण तयार करू शकतो. हे ओलसर असतानाच याच्यावर आपण आता कांदा घालायचा आहे. आता यावर थोडा टोमॅटो स्प्रेड करून घ्यायचा आहे. हिरवी मिरची घालून घेऊया. लहान मुलं जर खाणार असतील तर मिरचीचं प्रमाण कमी करू शकतो. थोडी कोथिंबीर, चाट मसाला, लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ, थोडं उलटण्याने प्रेस करून घ्यायचं आहे. तेल घालून घेते. अगदी 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. झाकण काढते आता. उलटवून घ्यायचे आता.
थोडंसं प्रेस करायचं आहे. किती सुरेख झालेलं आहे बघा. उत्तप्पम आता तयार झालेले आहेत. मी काढून घेते. नाश्त्यासाठी उत्तप्पम आणि छानशी चटणी तयार आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.